विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा आपले कुशल मॅथ्स अकॅडमीमध्ये स्वागत आहे. मागच्या वेळेस आपण अभ्यास पद्धती आणि नोट्स कशा काढायच्या या बाबतीत लेक्चर घेतलं होतं. तर मागच्या लेक्चरमध्ये एक बाब अशी आपल्याकडून राहिलेली की सर्कल पद्धतीने जी नोट्स पद्धत असते ती माझ्याकडून राहिली होती. ती आपण सुरुवातीला बघू. तर बघा, ज्यावेळेस आपण नोट्स काढतो त्यावेळेस अडचणी अशा येतात. आपण जर का स्टेट बोर्डच्या नोट्स काढत असू तर 5वीच्या पुस्तकात जर का एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या घटकाविषयी माहिती दिलेली असेल तर सुरुवातीची माहिती असेल तर त्यानंतरची माहिती 6वीच्या पुस्तकात दिली असते, त्याच्या पुढची माहिती 7वीच्या पुस्तकात दिलेली असते. तर त्या घटकाविषयी किंवा त्या व्यक्तीविषयी ती दिलेली माहिती आपल्याला एका ठिकाणी कलेक्ट करता येत नाही, एका ठिकाणी गोळा करता येत नाही. तर ती कशी करायची ते आपण बघणार आहोत. जर का महात्मा गांधींबाबतीत जर का तुम्हाला दिलेला असेल जन्म आणि त्यांचं पुढचं बालपण किंवा त्यांनी केलेले कार्य, तर आपण त्या व्यक्तीविषयी, त्या समाज सुधारकाविषयी एका ठिकाणी माहिती कशी गोळा करू शकतो. तर महात्मा गांधी त्यांचा जन्म, मृत्यू असं आपण ह्या दोन्ही बाजूंना लिहू शकतो. तसंच त्यांनी केलेली कार्य, दांडी यात्रा कधी केली, कुठून कुठपर्यंत केली, तसंच झेंडा सत्याग्रह. या पद्धतीने आपण सर्कल पद्धतीने आपण नोट्स काढू शकतो. तर याचा फायदा काय होतो की एखाद्या घटकाविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या ठिकाणाविषयी आपण एकाच ठिकाणी माहिती कलेक्ट करू शकतो. तर ते अभ्यासासाठी आपल्याला सोपं जातं. तर आपण आज गणिताच्या पहिल्या लेक्चरमध्ये संख्या ज्ञान बघणार आहोत. संख्या ज्ञान मध्ये संख्या हे प्रकरण दिलेलं आहे. आता संख्येचे भरपूर प्रकार आहेत, परंतु आपण आजच्या लेक्चरमध्ये त्रिकोणी आणि चौकोनी संख्या बघणार आहोत. बऱ्याच परीक्षेत त्रिकोणी संख्येवर प्रश्न विचारले जातात. तर आपण सुरुवातीला त्रिकोणी संख्या बघणार आहोत, त्यानंतर चौकोनी संख्या. तर त्रिकोणी संख्यामध्ये एखाद्या दिलेल्या नैसर्गिक संख्येची त्रिकोणी संख्या कशी काढायची. दिलेल्या संख्येची त्रिकोणी संख्या काढणे. तर मित्रांनो, या ठिकाणी काय दिलेलं आहे, जर का एखादी तुम्हाला 5 ही त्रिकोणी संख्या दिलेली असेल, 5 ही नैसर्गिक संख्या दिलेली असेल तर त्याची त्रिकोणी संख्या कशी काढायची. तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे n कंसात n अधिक 1 भागिले 2. त्याचं सूत्र दिलेलं आहे n कंसात n अधिक 1 भागिले 2. मग तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे 5 ची त्रिकोणी संख्या कोणती. तर तो काय म्हणतो n कंसात n अधिक 1 भागिले 2. कंसात म्हणजे काय, गुणिले 5 बरोबर n. हा n म्हणजेच 5. 5 गुणिले 6 भागिले 2. जे उत्तर येईल ते 5 या संख्येची त्रिकोणी संख्या असेल. आपल्याला काय करायचंय, बेक बे बेत्रिक 6, 5 त्रिक 15 म्हणजेच 5 ची त्रिकोणी संख्या काय, तर 15. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सूत्र टाकून उत्तर काढले आहे. तर न सूत्र टाकता उत्तर कसं काढायचं, त्यांनी काय म्हटलेलं आहे n कंसात n अधिक 1 भागिले 2 म्हणजे दिलेल्या संख्येची लगतची नैसर्गिक संख्या गुणिला घ्यायची आणि भागिले 2 करायची. त्यापेक्षा आपण काय करणार आहोत, जी संख्या दिलेली असेल, ज्या संख्येची त्रिकोणी संख्या विचारलेली असेल त्याची पुढची संख्या त्याच्या निमपट करायची आणि गुणाकार करायचा. आता 5 या संख्येची त्रिकोणी संख्या विचारलेली आहे आपल्याला. तर 5 ची पुढची नैसर्गिक संख्या कुठली, 6. तर त्याचे निम्मे करायचे, गुणाकार करायचा. 5 च्या निमपट 3, 5 त्रिक 15. तर 5 या संख्येची त्रिकोणी संख्या काय, 15. 5 गुणिले 3. 5 गुणिले 3 काय घेतलं, 5 गुणिले 6 होतं भागिले
2 होतं म्हणून बेत्रिक 6. 5 गुणिले 3 बरोबर 15. तर 5 ची त्रिकोणी संख्या काय 15. बऱ्याच वेळेस तुम्हाला हा प्रकारही विचारला जातो तो असा की दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. आता वरची संख्या घेऊ आपण जी 5 या संख्येची त्रिकोणी संख्या विचारली होती त्या ठिकाणी आपण 15 त्रिकोणी संख्या घेतली होती त्याची काढली होती. दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया जर का तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे 15 या त्रिकोणी संख्येचा पाया बरोबर तर दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढतात. जी दिलेली त्रिकोणी संख्या असेल त्याच्या दुप्पट करायचं आणि त्याच्या अलीकडे म्हणजे त्याच्यापेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या घ्यायची आणि त्या पूर्णवर्ग संख्येचं जे वर्गमूळ असेल तेच त्या दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया असेल. तर 15 च्या दुप्पट करायचंय म्हणजे 15 गुणिला 2 करायचं आपल्याला. 15 गुणिला 2 बरोबर 30. 30 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या कुठली तर ती 25. 25 चे वर्गमूळ बरोबर किती बरोबर 5. तर बघा या अगोदर आपण 5 या संख्येची त्रिकोणी संख्या काढली होती ती होती 15. तर 15 या त्रिकोणी संख्येचा पाया किती तर तो 5. त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा आहे आलं लक्षात आपल्या की दिलेली त्रिकोणी संख्या असेल त्याच्या दुप्पट करायचं. दुप्पट पेक्षा लहान असणारी पूर्णवर्ग संख्या लगतची जी सर्वात लहान आहे ती नाही ती लगतची लहान असावी. लहान असणारी पूर्णवर्ग संख्या घ्यायची आणि त्याचं जे वर्गमूळ असेल त्या दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया असेल. आता आपण बघणार आहोत जी संख्या दिलेली आहे ती त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे आपल्याला तपासायचं आहे. दिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही. जर का तुम्हाला हा प्रश्न विचारलेला असेल 30 ही त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे ओळखा. तर आपल्याला त्यात काय करायचंय जी संख्या दिलेली आहे त्याच्या दुप्पट करायचं. दुप्पट केल्यानंतर जर का 30 ही त्रिकोणी संख्या आहे अगर कसे म्हणजे किंवा नाही असा प्रश्न तुम्हाला विचारला. 30 च्या दुप्पट करायचं म्हणजे 30 गुणिला 2. 30 गुणिला 2 किती 60. 60 पेक्षा लगतची लहान पूर्णवर्ग संख्या कुठली 49. 49 चे वर्गमूळ किती 7. तर हे 7 ही संख्या पाया आलेला आहे. पूर्णवर्ग संख्या कुठली होती 49. आपल्याला काय तपासायचं आहे 30 ही पूर्ण त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही. तर 7 हा पाया आहे. तर 7 ची त्रिकोणी संख्या जर का 30 आली 7 ची त्रिकोणी संख्या जर का 30 आली 7 ही पाया असलेली संख्या आहे हिची त्रिकोणी संख्या जर का 30 आली तर 30 ही त्रिकोणी संख्या असेल. तर आपण कसं काढ दिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही. 30 ही त्रिकोणी संख्या आहे की नाही. 30 गुणिला 2 बरोबर 60. 60 पेक्षा लहान असणारी पूर्णवर्ग संख्या कुठली 49. 49 चे वर्गमूळ बरोबर 7. आता 7 या पायाचा आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची. त्रिकोणी संख्या कशी काढतो आपण दिलेली संख्या असेल तिची लगतची नैसर्गिक संख्या तिला गुणाकारासाठी घ्यायची गुणेला घ्यायची आणि भागीला 2 करायचं. मग आपण हे न करता काय करतो दिलेली संख्या जी असेल तिच्या लगतची संख्या तिचे निमपट करायचं आणि गुणाकार करायचा. मग याची लगतची नैसर्गिक संख्या 7 ची लगतची नैसर्गिक संख्या म्हणजे 8. 8 चे निमपट किती 4. 7 चोक 28. 7 गुणिला 4 बरोबर 28. तर उत्तर काय आहे आपलं 28. म्हणजे 30 ही त्रिकोणी संख्या नाही.
यानंतर आपण पुढची आणि मागची त्रिकोणी संख्या हा प्रकार बघणार आहोत. तर पुढची आणि मागची त्रिकोणी संख्यामध्ये बऱ्याच वेळेस असं दिलेलं असतं 15च्या पुढची पाचवी त्रिकोणी संख्या कुठली. तर आपल्याला काय करायचं आहे, 15 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे, त्याच्यात 5 ऍड करायचे आणि 5 ऍड करून त्या आलेल्या पायाची त्रिकोणी संख्या काढायची. तर ती पाचवी त्रिकोणी संख्या असेल. उदाहरणार्थ तुम्हाला जर 15च्या पुढची पाचवी त्रिकोणी संख्या, तर आपल्याला काय करायचं आहे, 15 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे. 15 या त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढणार आपण याच्या अगोदर आपण शिकलेलो आहोत की पाया कसा काढायचा. दिलेल्या संख्येचा दुप्पट करायचं, त्याच्यापेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या घ्यायची आणि पूर्णवर्ग संख्येचा वर्गमूळ जे असेल त्या दिलेल्या संख्येचा तो पाया असेल. तर 15 गुणिले 2, 15च्या दुप्पट किती 30. 15 गुणिले 2 बरोबर 30. 30 पेक्षा लहान असणारी पूर्णवर्ग संख्या, लहान असणारी पूर्णवर्ग संख्या ही 25. 25 चे वर्गमूळ हे 5 आहे. 5. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, 15च्या पुढची पाचवी त्रिकोणी संख्या कोणती. तर 5 अधिक 5 बरोबर किती 10. 5 अधिक 5 बरोबर 10. तर आपल्याला 10 या नैसर्गिक संख्येची त्रिकोणी संख्या काढायची आहे. ती त्रिकोणी संख्या ही 15च्या पुढची पाचवी त्रिकोणी संख्या असेल. तर आपण 10च्या पुढची 10ची त्रिकोणी संख्या कशी काढणार मित्रांनो. आपण त्रिकोणी संख्या काढण्याची पद्धत शिकलेलो आहोत की दिलेली संख्या त्याच्या लगतची पुढची नैसर्गिक संख्या ही गुणिला घ्यायची आणि भागीला 2 करायचं. आता याच्या आपण 10 गुणिला 11 करणार. तर 10 गुणिला 11 केल्यानंतर 11चे निम्मट किती होतात 5.5. त्याऐवजी आपण हे करू शकतो की जी समसंख्या असेल दोघांपैकी, म्हणजे समसंख्या कुठली आहे 10, तर त्याचे निम्मट करायचं. 11 5 55 किंवा 10 गुणिला 5.5 तरी सुद्धा 55 आले असते. गुणिला 11 बरोबर 55. तर 15च्या पुढची पाचवी त्रिकोणी संख्या कुठली 55. तर मित्रांनो आपल्याला मांडणी करताना ही खूप मोठी मांडणी दिसत असेल, परंतु एक वेळेस जर का आपल्या लक्षात आलं तर आपण तोंडी सुद्धा त्रिकोणी संख्या काढू शकतो. आता विचारायला प्रश्न काय की 15च्या पुढची पाचवी त्रिकोणी संख्या कुठली. तर 15 गुणिला 2 म्हणजे 15चे दुप्पट करायचं. 30. 30 पेक्षा लहान असणारी पूर्णवर्ग संख्या 25. 25 चे वर्गमूळ 5. 5 हे वर्गमूळ त्रिकोणी संख्येचा पाया आलेला आहे म्हणून त्याच्यात पाचवी पुढची त्रिकोणी संख्या विचारली म्हणून 5 ऍड करायची. 5 अधिक 5 बरोबर 10. 10ची त्रिकोणी संख्या जी असेल ती म्हणजेच 15च्या पुढची पाचवी त्रिकोणी संख्या आहे. यानंतर आपण मागची त्रिकोणी संख्या बघणार आहोत. तर आपण 15 हीच संख्या घेऊ आणि त्याची मागची दुसरी त्रिकोणी संख्या बघू. बघा आपण या अगोदर पुढची बघितली म्हणून काय केलं आपण बेरीज केली होती. आता आपण वजाबाकी करणार आहोत. 15च्या मागची दुसरी त्रिकोणी संख्या, तर 15च्या दुप्पट 30. 30 पेक्षा लहान असणारी पूर्णवर्ग संख्या 25. 25 चे वर्गमूळ 5. तर आपल्याला 5 मधून 2 वजा करायचे. 15 त्रिकोणी संख्येच्या मागची दुसरी त्रिकोणी संख्या कोणती. तर 5 मधून आपल्याला 2 मायनस करायचे. 5 वजा 2 किती 3. तर 3 या त्रिकोणी संख्येचा पाया असलेल्या संख्येची आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची. तर 3 ची त्रिकोणी संख्या कशी काढणार आपण. 3 गुणिला 4 भागिले 2 म्हणजेच काय
3 गुणिला 4 ऐवजी आपण 4 च्या निमपट करायचे. 3 गुणिला 2 4 च्या निमपट म्हणजे 6. 6 ही 15 गुणिला 2 बरोबर 30. 15 गुणिला 2 का तर आपण पाया काढतोय याची. याच्या लगतची लहान पूर्णवर्ग संख्या म्हणजेच 25. 25 चा वर्गमूळ 5. 5 वजा 2 बरोबर 3. 5 ही त्रिकोणी संख्येचा पाया आला होता. त्यापेक्षा आपल्याला 2 मागची त्रिकोणी संख्या काढायची दुसऱ्या नंबरची, म्हणून वजा 2 केला आपण आणि 3 ची त्रिकोणी संख्या काढणार. तर 3 ची त्रिकोणी संख्या कशी काढणार आपण? 3 गुणिला 4 भागिले 2 म्हणजे 3 गुणिला 2 बरोबर किती? 3 गुणिला 2 बरोबर 6. मित्रांनो, व्हाईट बोर्ड लहान असल्यामुळे मांडणी व्यवस्थित होत नाही, परंतु कदाचित माझ्या बोलण्यातून तुम्हाला स्पष्टपणे समजत असेल. तर 15 च्या मागची दुसरी त्रिकोणी संख्या बरोबर 6. तर आपण मागची आणि पुढची त्रिकोणी संख्या कशी काढतात हे शिकलेलो आहोत. तसंच त्रिकोणी संख्येचा पाया शिकलेलो आहोत आणि त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही तसंच त्रिकोणी संख्या कशी काढायची या बाबतीत आपण शिकलेलो आहोत. तसंच आपण आता चौकोनी संख्या बघणार आहोत. चौकोनी संख्या जे दिलेली संख्या असते, ज्या संख्येची तुम्हाला चौकोनी संख्या विचारलेली असेल त्या संख्येचा वर्ग म्हणजेच त्या संख्येची चौकोनी संख्या. जर का तुम्हाला असं विचारलेलं असेल की 8 या संख्येची चौकोनी संख्या कुठली? 8 ची चौकोनी संख्या, तर आपल्याला 8 चा वर्ग काढायचा. बरोबर 8 गुणिला 8 बरोबर 64. तर 8 या संख्येची चौकोनी संख्या कुठली? तर 64. त्याच संख्येत दिलेल्या संख्येचा वर्ग काढायचा, आपल्याला चौकोनी संख्या मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, संख्या ज्ञान मध्ये आपण आज फक्त 2च प्रकार शिकलेलो आहोत. ते आहेत चौकोनी संख्या आणि त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्यावर खूप जास्त प्रश्न विचारले जातात. तसंच यानंतर आपण पुढच्या लेक्चर मध्ये समसंख्या आणि विषम संख्या. बघा, समसंख्या म्हणजे त्या जी दिलेली संख्या आहे तिच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 किंवा विषम संख्या म्हणजे दिलेली संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 म्हणजे विषम संख्या. असं नाही तर जी संख्या आहे त्या संख्येच्या जी संख्या आहे म्हणजेच समसंख्या आहे किंवा विषम संख्या आहे त्या संख्येच्या मागची 15वी 17वी 20वी जी असेल ती त्या संख्येच्या पुढची सम किंवा विषम संख्या असणे हे आपण पुढच्या लेक्चर मध्ये शिकणार आहोत. तसंच परिमेय संख्या असेल, संयुक्त संख्या असेल, मूळ संख्या असतील, हे सर्व संख्या आपण हळूहळू प्रत्येक संख्या प्रकार बघणार आहोत. तर या ठिकाणी आपलं आजचं लेक्चर मी समाप्त करीत आहोत. आपण YouTubeला कुशल मॅथ्स अकॅडमी या लिंकवर जाऊन हे लेक्चर बघितल्यानंतर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं अशी आपल्याकडून छोट्याखानी अपेक्षा करतो.